नमस्कार. आज आपण बनवणार आहोत खोपा. आंबाड्याला जो लावतो ना आपण चंद्रकोरीचा खोपा, तर ह्याचा आपण खोपा बनवणार आहोत. अगदी सुंदर मोत्याचा खोपा. तर असं जे चंद्रकोर असते मिळते बाजारात रेडीमेड. हे पाहायला असे खाचे असतात छोटे छोटे. खोपा बनवण्यासाठी असा हा बेस आणायचा चंद्रकोरीचा. तुम्हाला जर बाजारात नाही भेटला तर तुम्ही कमेंटमध्ये मला लिहा. मी तुम्हाला सांगेल की कुठे मिळेल किंवा मी तुम्हाला अवेलेबल करून देईन. ठीक आहे. त्यानंतर खोपा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बेस वायर, ज्या वायरने आपण हे सगळं रॅप करणार आहोत. त्यासाठी आपल्याला अशी तार लागणार आहे. 0.3 mm ची आपण घेतलेली आहे या ठिकाणी. आणि काही टूल्स लागणार आहेत. असे 3 टूल्स आपल्याला लागणार आहेत. सोबतच पांढरे बारीक मणी, त्यानंतर लटकन लागणार आहे. तुम्ही डायरेक्टली मणी देखील घेऊ शकता किंवा असे सुंदर लटकन असतील तर ते वापरले तरी चालेल. आणि एक असा एडीचा स्टोन लागणार आहे. ठीक आहे. आता कसं बनवायचं ते सांगते. सुरुवातीला तार घ्यायची. तार थोडी एक्स्ट्राचीच घ्यायची. जवळजवळ एवढी घेतलेली आहे मी. 30 सेंटीमीटर असेल अंदाजे. हे अशा आपण तार कट करून घेऊ. सुरुवातीला खोपा जो बनवणार आहे आपण, त्याला इथे जे मोत्यांची लट तुम्ही पाहिली असेल पुढे थंबनेलमध्ये आपण कसा बनवलेला आहे, तर त्याची जी मोत्याची सर बनवायची आपल्याला, आधी आपण ती बनवून घेऊयात. नंतर पुढे कसं बनवायचं ते सांगते. एक पांढरा मणी घ्यायचा. मणी ओवायचा. ओवून झालं. ह्या साईडला अगदी थोडीशी तार ठेवायची. नंतर गोल्डन मणी देखील आपल्याला लागणार आहेत. बारीक मणी लागणार आहेत आपल्याला. दिसतात का? सांगतील नाही तर आता. ठीक आहे. पहिला पांढरा एक मणी ओवलाय. त्यानंतर गोल्डन मणी घेऊयात. हे पहा, गोल्डन मणी असं ओवून झालेलं आहे. आता काय करायचं, गोल्डन मणी थोडासा सरकवायचा, थोडासा बाजूला घ्यायचा आणि ही जी तार आहे, एंड आपल्या तारेचं, ते परत पांढऱ्याच मण्यापासून बाहेर काढायचं. मणी असं धरायचा हातात आणि तार ओढायची. हे पहा, दिसते? असं करून घ्यायचं आपल्याला. सेम. आता पुढे काय, पुन्हा एक पांढरा मणी, एक गोल्डन मणी. असे 2 मणी घेतले की मणी असे जवळजवळ ठेवायचे आणि गोल्डन मणी असं बाजूला घ्यायचा आणि पांढऱ्या मणीमधून तार बाहेर काढायची. आता ही ज्या वेळेस तार आपण बाहेर काढतो तेव्हा काय करायचंय, पहिला जो व्हाईट मणी आहे तो आणि नंतर आपण ओवलेला व्हाईट मणी, हे दोन्ही मणी काय करायचे, एकत्र असे धरायचे आणि मग तार ओढायची. तर ते तसं का करायचं, कारण की जर डायरेक्टली तुम्ही न धरता इकडे दुसरीकडे कुठेतरी धरलं, तार ओढली, तर हा जो डिस्टन्स राहतो ना, हा राहिला नाही पाहिजे. आपला जी आपण सर बनवणार आहोत ना, ती अशी अगदी जवळजवळ सुंदर दिसली पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला गरजेचं काय आहे की हा पांढरा मणी ह्या पांढऱ्या मणीच्या जवळ धरायचा, असा जवळ घ्यायचा आणि मग जी आपली एक्स्ट्रीम जी वायर मोठी आहे, तार आपली,
ती तार ओढून घ्यायची. ती ओढत असताना हे दोन्ही मणी असे एकत्र धरायचे आणि मग तार ओढायची, जेणेकरून काय होतं मध्ये जास्त गॅप राहत नाही. हे पहा, दोन्ही मणी शेजारी आले, मध्ये तार एक्स्ट्राची राहिलेली दिसते तुम्हाला नाही. तर असंच पुढचं करायचं आहे. मी 4-5 मणी तुम्हाला ओढून दाखवते. पुन्हा सेम प्रोसिजर. पांढरा आत्ता जो ओवलेला मणी पांढरा आहे त्याच मण्यातून अशी तार बाहेर काढायची आहे, आत्ता शेवटी ओवलेल्या मण्यामधूनच. आता काय करायचं, हा जो पांढरा मणी आहे थोडी तार एक्स्ट्राची थोडी ओढून घ्यायची आणि पांढरा मणी असं धरायचा हातामध्ये शेजारी. आता 3ही मणी धरता येतील. 3ही मणी एकत्र धरायचे आणि नंतर वरची जी तार आहे ती ओढून घ्यायची, म्हणजे हे जवळजवळ येतं. दिसतंय का? हे पहा, हां इथे दिसतंय. ह्याच्यामध्ये थोडाही गॅप नाही, ह्याच्यामध्ये अगदी थोडा गॅप आहे. तर एवढा गॅप ठीक आहे, काही हरकत नाही, पण जास्त गॅप नसायला पाहिजे. हां, जास्त झाला तर पुन्हा ओढून घ्या आणि ते व्यवस्थित एकत्र करून घ्या. ठीक आहे, अशी आपल्याला अख्खी सर बनवून घ्यायची. तर हे मी तुम्हाला कसं बनवायचं हे दाखवण्यासाठी थोडंसं केलेलं आहे. तर मी हे थोडं बनवलेलं आहे ते तुम्हाला दाखवून देते. आता ही जी चंद्रकोर आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक असा जो डायमंड आहे ना, जो ही चंद्रकोरीची रिंग आहे, छोटीशी दिसतीये का कड्याची रिंग व्हाईट कलरच्या, तर त्या रिंगेमध्ये बरोबर बसेल असाच आपल्याला एडी घ्यायचा आहे. बरेच एडी स्टोन बसत नाही आहेत, हा एकदम परफेक्ट बसतो म्हणून ही साईज मी घेतली. तर तुमच्याकडे ज्या साईजचा चंद्रकोर असणार आहे आणि त्याची जी रिंग आहे बाहेरची ती ज्या साईजची त्या साईजचं एडी स्टोन तुम्हाला आवडेल त्या रंगाचं डिझाईनचं तुम्ही घेऊन असं तिथे बसवायचं आहे. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला ह्याला पण डिझाईन करायची आहे आणि ह्याला देखील करायची आहे. म्हणून आधी सुरुवातीला काय करूयात, आपण हितली खालची माळ लावून घेऊ आणि चंद्रकोरेचा हा जो खडा आहे तो बॅक साईडने असा पुश करायचा. मागची साईड आहे पहा, त्याला अशी मागच्या साईडने पुश करायचा, म्हणजे हा खडा निघून जाईल आणि इथे एक होल होईल. ठीक आहे, एक छोटंसं होल झालं की त्यातून आपण जे काही स्टोन हा बनवणार आहोत तो लावल्यानंतर त्याच्या ज्या तारा आहेत त्या बॅक साईडने आपल्याला काढता येईल आणि इथे एकदम क्लीन राहील, एकदम व्यवस्थित दिसेल. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला हा स्टोन आहे तो काढायचा आहे. तर आता हे मी तुम्हाला कसं करायचं म्हणून दाखवलेलं आहे, मी केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. हे पहा, इथला मी स्टोन काढलेला आहे आणि ज्यावेळेस आता ती जी माळ तुम्हाला बनवून दाखवली मी मणी, हे अशी बनवून घ्यायची. आली लक्षात? अशी अखंड माळ अशी बनवून घ्यायची सुंदर. ही जी आपण माळ बनवलेली आहे, सुरुवातीला आपण जी तार थोडीशी ठेवली होती ती इथे मी लॉक करून घेतली. पहिलं जे होल होतं, ह्या चंद्रकोरीचं जे पहिलं होल आहे की नाही, दिसतंय का हे पहिलं, तर ह्याच्यामध्ये मी ही बनवलेली तार लॉक केलेली आहे. सिम्पली फक्त फिरवून घेतले आणि लॉक केली. आणि नंतर दुसरी एक एक्स्ट्राची तार घेतली आहे. ती का घेतली आहे, कारण की आपण हे जे बनवलेलं आहे ह्याच्यामध्ये पहा कुठे कुठे गॅप राहिलेला आहे, थोडा 2 मण्यांमध्ये, म्हणजे ह्याच्यामध्ये थोडा जास्त राहिला आहे, थोडा कमी, इथे काहीच नाही. असे जे गॅप राहिलेले आहेत ते इथे असे जर आपण सपोज असं लावलं, समजा असं लावलं तर बघा इथे गॅप दिसतोय, इथे नाही आहे, इथे खूप जास्त दिसतोय, इथे कमी दिसतोय, इथे परत थोडासा आहे, इथे थोडासा आहे, इथे ह्या दोघांमध्ये नाही आहे. तर हे एकत्र असं छान दिसणार आहे का? नाही. मग आपल्याला हे इथे बघा हे 4 मणी अगदी सेम एकसारखे झालेले आहेत अंतरावर, तर असे एकसारखे असावेत. म्हणून आता आपण काय करणार आहे, ही तार एक्स्ट्राची घेतली आहे तर ही ह्यातून होऊन ही जी आतमध्ये घातलेली तार आहे इथली, ह्या होलमधून काय करायचे आपल्याला ओढून घ्यायची. तर आता कशी ओढायची ते दाखवते. आता सुरुवातीला तर हे लॉक करून घेतलं आपण. ठीक आहे, आता ही जी एक्स्ट्राची तार आहे ना ती आपल्याला अगदी शेजारचं जे बेरं आहे, ह्याचं बेरं म्हणण्यापेक्षा होल, शेजारचं जे होल आहे त्या होलमधून ह्या साईडने घालायची. अशी कुठल्याही यातून घाला, पहिल्या 2 पैकी. तर मी दुसऱ्यातून घातली आहे, दिसते. हे पहा ओढून घेते मी
आणि हे ह्याची तर बाजूला ठेवू आपण एका साईडला, लक्षात येईल म्हणजे दोन्ही तारी एकत्र मिक्स होतात. तर ही ओढून घेतली. आणि ओढत असताना एक लक्षात घ्यायचं आहे, हे जे आहे की नाही जसं पिळा बसतो तो पिळा नाही बसला पाहिजे, सिम्पली व्यवस्थित ओढता आली पाहिजे, अशी ओढून घ्यायची. आणि मग आता हे तिघंजणं तर व्यवस्थित एका लाईनीमध्ये आहेत, म्हणजे ह्यांच्यामध्ये डिस्टन्सचा काही विषय नाही आहे. तरी पण ह्याला आपण असं फिरून घेऊ. चौथ्याला घेते डायरेक्ट मी, फिरून घ्यायचं. फक्त चौथ्या मणीला घेते. हां, फक्त तार त्याच्या भोवती, चौथा मणी जो आहे ना त्याच्या भोवती गोल गोल फिरवते मी, काहीच करत नाही. त्याला तारेला खालच्या साईडला, ही जी खालची बाजू आहे ना त्याला वेटोळे देते म्हणलं तरी चालेल तारेने. ठीक आहे, 3 ते 4 दिलेले आहेत मी. आणि आत्ता पुन्हा ही तार काय करायचं आहे, ज्या होलमधून आपण आत्ता घातली होती त्या शेजारच्या होलमधून बाहेर काढूयात. पुन्हा तेच, तार काढत असताना लक्ष ठेवायचं की ते पिळा व्हायला नाही पाहिजे, व्यवस्थित ओढून घ्यायचे. व्यवस्थित ओढून घेतल्यामुळे पहिले 4 पहा व्यवस्थित लॉक झालेले आहेत. आता पुढचं, आता ह्याच्यामध्ये जास्त गॅप आहे, त्याच्या पुढचा जो भाग आहे जास्त गॅप आहे. म्हणून आपण काय करणार, लगेच शेजारच्याच आत्ता जिथून आपण वायर काढलेली आहे राईट, तर त्याच्या शेजारच्याच होलमधून काढायची, जास्त लांबून नाही काढायचे, शेजारच्याच यातून काढू. ठीक आहे, काढली. आणि आता काढल्यानंतर हे जे एक्स्ट्राचं झालेली तार आहे ती आतमध्ये ओढली गेली पाहिजे राईट. म्हणून ही तार अशी वर ठेवायची, दिसतंय का, ही जी माळ आहे ह्या साईडनी मी काढलेली आहे तार. हां, तर ह्याच्या अपोजिट डायरेक्शनला, म्हणजे ती एक्स्ट्राची वायर जी आहे ती आतमध्ये राहिली पाहिजे, त्याच्या अडकली पाहिजे, अशी घेऊन पुन्हा त्याच होलमधून बाहेर काढायचे. बघा एकदा सांगते मी तुम्हाला, परत तुम्हाला लक्षात नसेल आले तर 1 मिनटं. आणि अशी ओढून घ्यायची, म्हणजे काय होणार, जिथे गॅप झालेला आहे तो गॅप फिल होईल. ठीक आहे, आता दिसतो गॅप तेवढा, जेवढा सुरुवातीला दिसत होता, तार ओढल्यामुळे दिसत नाही आहे. तर मी काय केलं आहे, हाताने दाखवते. समजा हा एक मणी आहे, हा एक मणी आहे, हा एक मणी आहे, ह्यांच्यामध्ये अजिबात, ह्या दोघांमध्ये अजिबात गॅप नाही, ह्यांच्यामध्ये खूप गॅप आहे राईट. म्हणजे हिते मणी आहेत असे 1 2 3 असे वरच्या साईडला मणी आहेत सपोज, आणि खालच्या साईडला असे चंद्रकोर आहे. हां, आणि त्या मण्यांची जी तार आहे की नाही, ही एक्स्ट्राची तार आहे ना, तर मी हिथून एक दुसरी तार काढली आणि हिथूनच ह्याला फिरून घेतली आणि फिरून अशी खालच्या साईडला ओढती. आलं लक्षात, अशी तार आपल्याला करून घ्यायची. अशी ओढून घेतली आहे ह्या साईडने, बरोबर, इथला गॅप कमी होण्यासाठी ओढली आहे. नंतरची जी तार आहे ना एक्स्ट्राची, ती आपल्याला इकडचे जे खाचे आहेत त्याच्यातून बाहेर काढायचे, गॉट इट. आणि पुन्हा ज्यातून बाहेर काढली त्याच्या बाजूचा जो कोणता खाचा असेल, आता इकडून बाहेर काढली की नाही मी, तर मी ह्या खाच्यातून किंवा ह्याच्या शेजारच्या कोणत्याही एका खाच्यातून पुन्हा बाहेर काढायची आहे इकडच्या साईडला. वरूनच नाही घ्यायची. हां, हे बघा, अशी बाहेर काढून ओढून घेतली. डायरेक्टली हिथून बाहेर काढली तार आणि हिथूनच घ्यायची असं नाही करायचं, त्याच्या शेजारच्या ह्याच्यातून घ्यायची. कशासाठी तसं करायचं, हे जे आहे ना असं सिस्टमॅटिक व्यवस्थित दिसेल. तुम्ही कधीतरी हिथून कधीतरी इकडून असं काढलं की त्याचं सगळं मिसमॅच होईल आणि ते व्यवस्थित दिसणार नाही. आणि शेवटी ज्यावेळेस आपण खोपा आंबाड्यामध्ये अडकवतो त्यावेळेस त्या तारा ज्या आहेत की नाही अशा वरून आलेल्या, त्या केसांमध्ये अडकण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो वरच्या साईडने सगळं करायचं, जी की हिथे काही डिस्टर्बन्स राहत नाही. ठीक आहे, आता पुन्हा बाहेर काढली आहे. आता जी तार आपल्याला वाटते फिट करायला पाहिजे आपण, आता ही शेवटची बघा इकडची करायची आता मला, तर तिथून
त्या शेजारच्या होलमधून बाहेर काढते. पुन्हा जिथून मी आतमध्ये घातली आहे ना तिथूनच पुन्हा बाहेर काढणार आहे, तार ओढली जावी म्हणून, पण तारेच्या दुसऱ्या बाजूने. हे पहा, इथून ओढून घेतली आहे आणि खालच्या साईडने बाहेर काढली. आता पुन्हा शेजारच्या ह्याच्यातून काढणार आणि त्याचा पुढचा मणी घेणार. दिसते तुम्हाला असं जवळजवळ आलेलं सगळं इथपर्यंत आपण केलेलं आहे. असे सगळे मणी जवळजवळ घ्यायचेत आपल्या ॲडजस्टमेंटनुसार. आता पहा, हे आपलं असं तयार झालेलं आहे. दिसतंय की नाही सुंदर, एकदम छान असं. हे पहा, बॅक साईडनी असं होतं. ठीक आहे, ही जी एकदम व्यवस्थित पहा, जवळून दाखवते. पहा, ह्या जे एक्स्ट्राची तार होती का, येऊ दिसती इथं आलेली, ह्या दोन मण्या, हा मणी आणि हा मणी, या दोन मण्यांमध्ये जी एक्स्ट्राची तार होती ती आपण अशी इथं खेचून घेतली आहे. सेम हा मणी आणि हा मणी ह्याच्यामध्ये जी एक्स्ट्राची तार होती ती आपण इथे असं खेचून घेतली. ती खेचून घेऊन काय केली आहे, इकडच्या होलमधून काढली, इकडच्या शेजारच्या होलमधून घातली, म्हणजे ते लॉक झाले. पूर्ण आपण हे असंच करून घेतले. दिसतंय का व्यवस्थित? हे पहा, आता दिसतंय. ओके. आणि हे करत असताना आपण जी माळ बनवली होती, सुरुवातीला ओवून घेतली होती फक्त पांढऱ्या मण्यांची, तर ही अंदाजाने घेतली होती की आपल्याला एवढ्याला पुरेल. पण हे करता करता काय झालंय, इथे ना सुरुवात झाली होती आपली, राईट, आणि एंडला जराशे मणी कमी दिसतात. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी माळ होती आपण जी करत होतो, ज्याच्यामध्ये मणी ओवत होतो, ह्या तारेमध्ये पुन्हा अजून एक 2-3 अंदाजे 2 मणी पुरे होतील. 2 घालून बघू कसं दिसतंय. जर व्यवस्थित नाही वाटलं तर तिसरा मणी ओवायचा आहे. आणि आता इथेच ओवून टाकायचा आणि ही जी तार आहे ती ह्या 2 ताऱ्या एकत्र करून लॉक करून हा विषय इथे संपून टाकायचा ह्या तारेचा. ठीक आहे. मग आपण मधल्या सेंटरला काय करायचं ते पाहूयात. आता आपले मणी सगळे व्यवस्थित लावून झालेले आहेत, पाहू शकता, सुंदर दिसतंय ना. ठीक आहे. आता हे लावून झाल्यानंतर आपल्याला लागणार आहे अशी जाड ही गेज वायर. ठीक आहे. माझ्या बोटा एवढी अंतर घेऊन मी जास्तीची घेतलेली आहे. कशासाठी, आपण जे खोप्यामध्ये म्हणजे आंबाड्यामध्ये अशी रवणार आहोत की नाही केसामध्ये, तर त्यासाठी ही वायर आहे. एवढी जी तार आहे ती आपली ह्याच्यामध्ये चंद्रकोरमध्ये यूज होईल. ठीक आहे, अर्धी, आणि अर्धी आपल्याला खाली एक्स्ट्राची पाहिजे. ती अशी गेज वायर जी आहे ती मी काय केली, वरचे 2 होल आणि खालचे 2 ह्याच्यामधून अशी खोचून घेतली. ही आपल्याला कशासाठी लागणार आहे, ज्यावेळेस आपण आंबाड्यामध्ये खोपा रवणार आहोत ना, तर त्यासाठी आपल्याला ही लागणार आहे. तर ही आपण अशी बॅक साईडने खोचून घेतली, पाहू शकता. ठीक आहे. आता ही जी एक्स्ट्राची वरच्या साईडला आलेली आहे ना, हिला आपण प्रेस करून घेऊ. सेम पद्धतीने काय करायचंय, ह्याला देखील मणी लावून घ्यायचे. कसं करायचं, एका खाच्यातून तार अशी बाहेर काढायची. एक पांढरा मणी घ्यायचा, एक गोल्डन मणी, एक पांढरा मणी आणि एक गोल्डन मणी. गोल्डन मनीला असं स्किप करायचं आणि फक्त पांढऱ्या मण्यातून तार बाहेर काढायची.
आणि मग अशी जसं केलं तसंच शेजारच्या मण्यासोबत हा पांढरा मणी घट्ट पकडायचा आणि तार ओढून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित बसते. असं करून हे असं व्यवस्थित फिक्स करून घेऊयात सगळे. हे पहा, असं हे एडी स्टोनचं आपलं सुंदरसं फूल तयार झालेलं आहे. ही जी सुरुवातीची तार आणि नंतरची तार एकत्र करून त्याची पिळा करून गाठ करून घ्यायची. ही जी एक्स्ट्राची तार आहे ती आपण ह्याच्यामधून घालू आतमध्ये आणि या साईडने बाहेर काढू. हा बरोबर सेंटर मगाशी जसं म्हटलं मी असं इथे लावून घ्यायचं आपल्याला. हे पहा असं, आणि ती तार ओढून घ्यायची. पण ती कुठं आपण जर ओढून तेवढीच घेतली तर ते कधी असं होईल असं होईल फिरत राहणार, तर ते फिरलं नाही पाहिजे. म्हणून आपल्याला काय करायची, ही तार अशी ओढून घेतली, मध्ये असं बोट लावायचं, तार एक्स्ट्रा ठेवायची आणि पुन्हा त्याच होलमधून बाहेर काढायची. काढली, ही अशीच ठेवायची. ही पूर्ण तार बाहेर नाही काढायची, अशी हातात धरायची आधी आणि मग थोडीशी बाहेर काढायची. बाहेर काढल्यानंतर हे जे सुरुवातीचं आपला जो समजा आता मी पानाच्या आकाराचं केले, पानाच्या वरचं टोक मला वरच्या साईडला हवं आहे, तर ते आधी सेट करून घ्यायचं की कसं पाहिजे आणि तार कोणत्या साईडला कमी आहे. ठीक आहे, मग हे सेट केले आपण. मी सपोज हे असं सेट केले, ठीक आहे, आणि ही तार मी बाहेर काढलेली आहे. मग ही तार एडीचे जे खालचे हे आहेत बघा, होल दिसते तुम्हाला छोटे छोटे, ह्याच्या खालचे, तर ह्या खालच्या ह्याच्या खालच्या होलमधून एखाद्या घ्यायची आणि परत खालच्या मधल्या होलमधून बाहेर काढायची. तर मी करते. सगळ्यात वरचं जे सेंटरचं होल आहे ना त्यातून घालते आणि मधल्या होलमधून हे पहा परत बाहेर काढते. ठीक आहे, आणि हे जे आपण बाहेर ठेवलं होतं एक्स्ट्राची तीच, त्याला आता आपण फिरवून घेऊ एकत्र. त्याला फिरवून घेतली की इकडं तो एडी आपला घट्ट होणार. तरी तो लगेचच पूर्ण घट्ट होणार नाही, ही सुरुवातीची स्टेज झाली. हातानेच फिरवून घेऊया सुरुवातीला. तरी आपला स्टोन जो आहे तो एका जागी व्यवस्थित सेट झालेला नाही. बघा इथे थोडासा हवेत दिसतोय, इकडे खालच्या साईडला बसलेला आहे. आता काय करायचं, आणखीन एक तार घ्यायची आणि इथला खालचा एक मणी, हे पहा इथला खालचा एक मणी आणि वरचा मणी, हे इथल्या साईडचे जे होल आहेत चंद्रकोरीचे त्याला लावायचा आणि इकडचा खालच्या साईडच्या मण्यांच्या होलपाशी. ठीक आहे, हे असं फिक्स करून टाकायचं, म्हणजे हे काय हलणार नाही. हे फिक्स करून घेतलेलं आहे. आता हा खोपा किती सुंदर दिसतोय पहा. हा एवढा देखील छान दिसतोय. पण आता आपण ह्याला काय करायचं, एका साईडला लटकन लावूयात. लटकन लावली तर आणखीन सुंदर बनेल. ओके, आता मोठ्या साईजची अशी जम्प रिंग घ्यायची, त्याच्यामधून आपली लटकन जी आहे ती अशी ओवून घ्यायची. हे पहा लॉक नाही केलेलं. आणि आपला जो खोपा आहे त्यातला कोणताही एक कोपरा, इकडचा किंवा इकडचा, एक साईडच्या कोपऱ्यातली ह्या साईडची जी लाईन आहे आणि ह्या साईडची, ह्या दोन्ही साईडला होल आहेत असे छोटे छोटे. ह्यातले जे वरचं होल जे आहे ना सगळ्यात फ्रंट, सगळ्यात पहिलं दोन्ही साईडचं, त्याच्यामध्ये आपल्याला लटकन आहे ना ती ओवून घ्यायची त्या खाच्यांमध्ये. हे पहा दिसतंय मी कसं ओवलंय, सगळ्यात वरच्या साईडचं. आणि ते आता लॉक करून घेऊ आपण.
सगळ्यात वरच्या साईडला बॅक साईडने पण घेतलं बघा, दिसते. आणि अशा पद्धतीने आपला सुंदर असा खोपा तयार झालेला आहे. कसं वाटतंय? मस्त ना? तर असेच सुंदर सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी, अशा काही आर्ट अँड क्राफ्ट टाईप किंवा असं काहीतरी क्रिएटिव्ह पाहण्यासाठी मण्यांचं, तर तुम्हाला माझं हा व्हिडिओ पूर्ण पाहून आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि असेच सुंदर सुंदर आणखीन व्हिडिओ मी पाठवत जाईल, ज्याने तुम्हाला असं दागिने घरी बसून बनवता येतील. बरं, माझ्याकडे ह्या दागिन्यांचे जे रॉ मटेरियल लागतात ते सगळे अवेलेबल आहे. इन केस कोणाला काही हवं असेल तर मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा किंवा ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, मी नक्की रिप्लाय करेल.